मुंबई महानगरपालिकेकडून म्हणजे आज तर असं हे केलं गेलं, मिशन केलं गेलं की आज राष्ट्रपती येत आहेत, राष्ट्रपतीच्या दौऱ्यात डायरेक्ट मराठी माणसांची दुकानच उचलून नेली। ती बाब मला खटकणारी होती, त्यामुळे मी त्या अधिकाऱ्यांचं रीतसर तक्रार म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे पण करतोय आणि आज मी पत्र पण तसं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना देतोय। कशाचे मग या गोष्टीला काही तथ्य आहे असं मला वाटत नाही। यावर स्वतः मुंडे साहेबच अधिक स्पष्टीकरण देऊ शकतं। फक्त कोणाला आता बरेच दिवस झाले आता ते चर्चेत आले नाही, तर चर्चेत येण्याकरता तो त्यांनी प्रयोग केला। मुख्यमंत्र्यांचं एक विधान सध्या आणि उत्तर भारतीयांना मनसेकडून होणारी मारहाण असेल त्याचं समर्थन करता का तुम्ही? कशा प्रकारे? मारहाणीचं समर्थन नाही, अजिबात आम्ही आमचा पक्ष मारहाणीचं समर्थन करत नाही। समजून सांगण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात, पण आता एखाद्या पक्षाचा अजेंडाच मार ठोकीचा असेल त्याला कोण काय करणार? उत्तर भारतीय कशाला, मराठी माणसांवर पण ते अटॅक करतात ना, त्याच्यामुळे मराठी माणूस पण कुठे सुरक्षित असतो त्याच्यामध्ये। देवेंद्र फडणवीस असे म्हणाले होते की वडील जिवंत असताना अधिकार जो आहे तो वापरता येत नाही, त्यामुळे आता त्या विधानावरून अजितदादांना सुद्धा सोशल मीडियावरती ट्रोल केलं जात आहे की शरद पवार जिवंत असताना त्यांनी पक्षावरती अधिकार दिला। नाही भाऊ, देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलले मला माहीत नाही आणि त्याचा अन्वयार्थ कोण कसा लावतो तो आपापल्या पद्धतीने लावला, पण मी ऐकलंच नाही स्टेटमेंट, मी त्यावर बोलणं उचित नाही। की पुढचा वारस आहे पंतप्रधानांचा तो महाराष्ट्रातून जाणार आहे, त्याला अनुषंगाने फडणवीस असं म्हटले होते, मात्र आता अजित पवारांना ट्रोल केलं जातं। नाही, ट्रोल करणारी एक ट्रोलर्सची लावारीस गँग आहेच, ती कशावर पण ट्रोल करते आणि आदरणीय दादांबद्दल सातत्यानं अशा काहीतरी टीका टिप्पण्या करणाऱ्यांचं एक फार मोठं षडयंत्रच आहे। तुतारी गट त्यावर अग्रेसर आहे, त्याच्यामुळे काय ते बोलत असतील त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही। दादा कामाकडे लक्ष देतात, महाराष्ट्र राज्याला कसं विकास पथावर नेता येईल याकरता तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन काम करतात। सर, वक्फ बोर्ड को लेकर आपकी क्या एनसीपी की भूमिका है, क्या कहेंगे? नहीं, उसके बारे में मैं नहीं कह सकता, वो अल्पसंख्याक मंत्री से सर, खेड तालुक्यामध्ये आपको नहीं लगता की वक्फ बोर्ड लागू होना चाहिए? हे बघा, आरोप अंजली दमानिया नेहमीच आरोप करतात, पण ते एकही आरोप सिद्ध करू शकले नाहीत। त्यांनी कागदपत्र घेऊन फक्त पत्रकार परिषदा घ्याव्यात आणि आरोप सिद्ध झाल्यानंतर मग मीडियामध्ये बोलावं। तुमचे लोक मुंबईतल्या प्रदूषणामुळे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होतोय अशी माहिती समोर आलेली आहे। मुंबईत सध्या तुम्ही स्वतः अनेक वेळा फिरताना आम्ही पाहिलेलं आहे। बघा ना, अनेक लोकांच्या मानसिकतेवर परिणाम झालेला आहे। तुम्ही संजय राऊतांपासून घ्या ना उदाहरण, म्हणजे मुंबईच्या प्रदूषणाचा किती हे होऊ शकतो मानसिक परिणाम, याचं उत्तम उदाहरण म्हणजे खासदार संजय राऊत। आणि याच्यावर तुम्ही शिताहून बाताची परीक्षा। सर, वक्फ बोर्ड को लेकर कुछ मुस्लिम कम्युनिटी अजित पवार ने अगर वक्फ बोर्ड का समर्थन किया है तो हमने उनको वोट दिया है, अजित पवार ने मुझे इस बारे में कोई मालूमात नहीं है। अभी थोड़ी देर में महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री यहाँ पे आएंगे, उसके बाद आप खुद उनसे पूछिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।